म्हणूनच त्यांनी काय केलंय तर ज्यावेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर शिवसेनेचे जे नगरसेवक होते किंवा मुदत संपल्यानंतर जे नगरसेवक माजी नगरसेवक झाले त्या नगरसेवकांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेचे सगळ्यात जास्त माजी नगरसेवक आहे आणि त्यामुळेच या माजी नगरसेवकांना ताकद देऊन त्यांना उमेदवारी देऊन जास्तीत जास्त सीट्स कशा निवडून येतील याचा सुद्धा फायदा किंवा याचा सुद्धा विचार एकनाथ शिंदे हे करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना एक प्रकारे सांभाळताना कार्यकर्त्यांना नेत्यांना बळ देताना एकनाथ शिंदेंनी MMR रिजनमध्ये आणि खास करून मुंबईमध्ये त्यांचा ग्राउंड कनेक्ट जो आहे तो कमी होऊ दिलेला नाहीये म्हणूनच जी सेनेची पारंपरिक मतं आहेत ती मतं काही प्रमाणात खेचण्यास एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे म्हणजे अर्थात जरी सातत्याने उल्लेख होईल की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये 10 आमदार मिळाले पण त्याच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुंबईमध्ये एक खासदार निवडून आणला आणि काही ठिकाणी त्यांचे आमदार सुद्धा निवडून आलेले आहेत पण तरी सुद्धा ज्याप्रमाणे मी भारतीय जनता पार्टीबद्दल बोललो मराठी पट्ट्यामध्ये अजूनही मर्यादित प्रमाणातच यश हे एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे आता ह्या शिवसेनेच्या मजबूत बाजू आहेत पण कमकुवत बाजू काय आहेत तर ठाकरेंच्या तुलनेत मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नेटवर्क कमी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखांचं जे जाळं निर्माण केलेलं होतं ती शिवसेना फुटल्यानंतर सुद्धा शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे शाखांचं बळ अधिक आहे म्हणूनच शाखांचं जाळं दुभंगल्यामुळं शिवसेनेची ताकद विभागली आहे आणि त्याचा काहीसा फटका हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो आणि इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांचा सामना हा केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही आहे तर ते ज्यांच्यासोबत सत्तेत आहेत त्या भारतीय जनता पार्टी सोबत सुद्धा होणार आहे कारण मुंबईच्या महानगरपालिकेत आपला महापौर बसावा हे स्वप्न अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं जर शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीसोबत सुद्धा संघर्ष हा करावा लागणार आहे आणि त्याच महत्त्वाचं म्हणजे काय तर एकनाथ शिंदे यांनी खासदार जरी निवडून आणलेला असला किंवा मुंबईमध्ये पक्षाचा विस्तार जरी केलेला असला तरी सुद्धा दलित मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांपासून अजूनही एकनाथ शिंदे यांची शिवसेना दूर आहे त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील